हा बोल बोल पुढे बोल. काय नाही ते इग्नोर. हा हॅलो गाईज. मराठीमध्ये आमच्या YouTube चॅलेंज मध्ये जाणार आहे आम्ही गावाला. अरे कहना क्या चाहते हो? तू म्हणत हा तू म्हण हा म्हण ना लवकर. हॅलो गाईज मेरा हॅलो गाईज. हा माझं नाव आहे आदिती आणि ही माझी मम्मी. आज आम्ही जाणार आहे गावाला. अभी मजा आएगा ना भिड़ो. आम्ही फोन घेतला. आम्ही त्याच्यामध्ये ब्लॉग करतो. तर ह्या अक्कानं बांधलेत भाकरी. गावाकडे जाताना पदरामध्ये भाकरी बांधावी असं म्हणतात, म्हणून आमची अक्का बांधते भाकरी. आणि मग आता आपण निघालोय गावाकडे. चलो उद्या नाही येस ना तू. मग मी बघ मी ना घेतलं नाही का तुला तुझ्या आवडीचं. दादीला सांगा ना. तर चला आता निघाले मी गावी. आणि हे आहे न्यातीच्या अगदी समोर हा भेळपुरीवाला असतो. आणि इथं आदिती दरवेळेस आम्ही गावी जाताना भेळपुरी खाते. तिला इथली पाणीपुरी खूप आवडते. तर आनंद तिच्यासाठी भेळपुरी घेतोय आता. आणि गाडी यायची आम्ही वाट बघतोय. तर आता आपण भेटूया मस्तपैकी गावाच्या व्लॉगमध्येच. ब्लॅक वाली आहे का आपली? हो मन ना काय कशासाठी चालली गावी? हो मस्तपैकी जागा मिळालेली आहे. आणि अरे यहाँ पर कोई जगह नहीं पड़ी. वहाँ पर तो बहुत खाली है. बुला दो ना. वो आ जाएगा ना तब बताएंगे. चलो सो जाएंगे 11:30 बजे. नहीं थोड़ी देर देख. सो जाओ. आता दुसरा गाडी बसवले. आता कुठे जाणार? परत आता दुसरा जाता उलटी येत नाही तुम्ही. तर भंपू आला आम्हाला न्यायला. खूप थंडी होती आणि जाताना असं कळलं की मला कारखाना सुरू झाला आहे. कारखान्यामध्ये असा मस्त ऊस पाहून भारी वाटलं. आणि कारखान्यात असं ऊस असला की आम्हाला छान असं दिवाळी असल्यासारखं वाटतं. तर खूप मस्त असं वातावरण होतं. फायनली घरी पोहोचलेलो आहोत आम्ही. आणि मला आले काम सांगितले कोंबलीनं. मी चालले आता कोथिंबीर आणायला खाली. हा आमचा आहे गहू आणि हा आहे हरभरा.
ह्याला चंदन बटव्याची भाजी म्हणतात आणि ही एवढी टेस्टी लागते. ह्याचे भजे पण बनवतात काही लोक. आमच्या हरभऱ्याला अजून हरभरे लागलेले नाही आहेत, म्हणजे मला आज कोणाच्या तरी शेतातला हरभरा ढापावा लागणार आहे. वा 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 वा, मस्त आंब्याला तोर लागलाय, पण हा काहीच राहत नाही, नंतर गळून पडतो. हे कढीपत्ता, आंबा नेहमी बघत असता. पेरू, इथं कुठेतरी कोथिंबीर आहे. हे कांदा, वटाणा वटाणा वटाणा, आणि इथं आहे हे मोहरीचं झाड आहे बघा, दिसतंय का? इथं सगळं वटाणा आहे बघा. किती गोड आहे माहिती आहे का? हे बघा किती वटाणा लागलेला आहे. असा खायचा असतो. आणि कोथिंबीर आता हे कशी न्यायची? ह्याच्यावर किती मावा पडलाय. आणि पलीकडं आहे बहुतेक भुईमुग. परत पलीकडं आहे कांदा. हे आहे विहीर. आणि आमचे फादर दाखवते मी, एक मिनिट. हे इथं फादर बघा, दिसत नाही आहेत, म्हशीच्या पलीकडे आहेत. हे आमच्या म्हशी, हे आमचे फादर सकाळपासून काम करत असतात. छान. याच्यामध्ये आहे कोथिंबीर. मूर्खपणा केला, हे घेत बसले. आता हे देते फेकून, ही घेते. मग एक नंबर कढीपत्ता आहे. आता हे सगळं घेतलेलं आहे मी विहिरीच्या इकडे येऊन. वाटाण्याच्या शेंगा, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर गावाकडं येण्याचं कारण असं की आई आमची दुखण्यातून बरी झाल्यापासनं मी तिला भेटायला आले नाही, त्यामुळं तिला भेटायला पण आली आहे. आणि दुसरी गोष्ट, ही आमची पलीकडे छोटी बहीण दिसती आहे, तर त्यांचं पहिलं संक्रांत साजरी करणार आहेत. तिची सासरची काही लोक येणार आहेत, त्यामुळं पण आली. आणि शेतात बरंच खायला पण आलं. आणि मी वेळामुशाला नाही येऊ शकले, त्यामुळं मी आत्ता एक छोटीशी धावती भेट म्हणून ही भेट घ्यायला आली आहे. असे भरपूर कारणं आहेत आणि त्यामुळं मी गावी आली आहे. दुसरी गोष्ट, आता खायला आणले, चला आपण पप्पाला देऊन येऊया. मला लागलंय भजी काढायचं काम. बोल ना आई. बोलायचं असतंय. माझी मी बोलते, त्याला काय बोलायचंय ते, डोंट वरी. मावा आता भांड. मावा व्हिडिओ चालू आहे. बघ मग चाट मसाला टाकून खा. क्या खाना क्या कहना माव काहीतरी बोल की. हे चकुलदाद्याने आणलाय. अगं इकडे दे ना, मी देते काढून. आणि आता आम्ही खातो. तूच बोल. हा पाहुणे येणार आहेत, कचरा करू नका. नवरी बाईनं झालंय म्हणून आम्ही घाण करणार.
आहे की नाही इतका गोड आहे ना, इतका गोड आहे. तुग्रम साताची हिरव्या दाताची इथल्या वाजल्या इथंच घेतली उकड आणि इथंच खायला चालू आहे चिकन. मी पुण्याला असते. काढायचंय का? जनार्दन कांबळ्याची बहीण. काळे कुटके कंगुऱ्याची गरज पडली घुंगुऱ्याची, घुंगुऱ्याला 3 केळ, 3 केळाला 3 फण्या, जावा मोठ्या फण्याला 3 फण्या, तक्कण्या खाऊन बांधली महाडी, महाडीला हरकडे, हरकडीला भोकडे, भोकडीला खेळणं, खेळण्याला पाळणं, पाळण्याला रागो, रागो मटा छान, साहेबराव इंग्रजाचं नाव घेते मुंबई सुपारी पान. चांदणी वसंत आणि कंपनी भाऊसाहेब इंगळ्याच्या अंगठीत मी हा हिरकणी. हा चांदीचा करंडा, सोन्याचा कळस, सुभाषुरेड्याचं नाव घेते, हळदी कुंकाचे वेळेस. हा 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 चिवडा करते ताजा ताजा, असे तुझ्याचं नाव घ्या पहिला नंबर माझा. हा सागवान टॅबलावर दस्त टाकते येऊन, काशीनाथ कांबळ्याचं नाव घेते, जय भीम म्हणून. ती तर आम्ही आलोय शेंगा खायला आणि आजचा दिवस संपला पण. बरं, आजचा दिवस कशासाठी होता, कुठं आले होते मी, हे काय मी आधी सुरुवातीला व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच नाही. डायरेक्ट व्लॉग सुरू केला होता. मी आले गावी ह्याच्यासाठी आले होते की मी वेळ आमोशाला येऊ शकले नाही आणि वेळ आमोशाला सुट्टी माझी मॅनेज न झाल्यामुळं मी आता आले. आणि आता येण्याचे 2 कारणं होते. मला आईला भेटायचं होतं आणि कोमलची पहिली संक्रांत घेऊन येणार होते तिच्या सासरची, म्हणून पण आले होते. आणि विशेष म्हणजे असं शेतामधल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला नंतर खायला नाही भेटत, आताच खायला मिळतं. म्हणून आईने म्हटली होती की ये, म्हणून मग मी आले आता. आणि आजचा पूर्ण दिवस त्याच्यातच गेला, सगळा स्वयंपाक करण्यात, आवरण्यात, ते लोक आले गेले, कोमलचा छान कार्यक्रम झाला, ह्याच्यातच गेला. तर आता एक वेळ मिळाला म्हणून आता शेंगा तोडायला आम्ही आलोय. नीट तोड, आप्पा मारतील आपल्याला. आणि तर आजचा मी हा व्लॉग इथंच एंड करणार आहे.
आणि उद्याचा मी शूट करेल किंवा नाही पण करेल, करावा की नाही करावा ह्याच्या खाली तुम्ही सांगा. पण एवढ्या गोड शेंगा आहेत भयंकर. आता सगळे पाहुणे जिकडे तिकडे गेले आणि आज आल्यापासून बऱ्याच गोष्टी झाल्या ज्या ब्लॉगमध्ये दिसतील थोड्याफार. हां, आणि लाईट पण गेली आमची, पण माझा मोबाईल अजूनही चालू आहे त्यामुळं काही टेन्शन नाही आहे. खूप फोटो काढले, व्हिडिओ काढले, आधीचे इंस्टाग्रामला टाकलेत. त्यामुळं आज दिवसभरात जे काही घडलं ते थोडं थोडं मी व्लॉगमध्ये टाकायचा प्रयत्न करते. तर हा व्लॉग मी इथंच संपवणार आहे, कारण आता लाईट आल्यानंतर आज बिग बॉस सुरू होणार आहे, तर आम्हाला बिग बॉस बघायचं आहे. त्यामुळे मी इथून पुढं काही शूट करणार नाही. केलं तर सकाळी करेल. आणि व्लॉग करावा का नाही उद्याचा ते पण सांगा. बऱ्याचदा असं झालं आहे की मला लोकांनी कमेंट केल्यात व्हॉट्सअपला आणि इन्स्टाला पण की तुमचं शेत आहे का, मग शेतात काय काय आहे. तर मी प्रत्येकाला उत्तर नाही देऊ शकत. तर मी आता स्टोरी पण टाकली आहे की तुम्हाला आमच्या शेताची सैर पाहिजे असेल तुम्ही सांगा, मी उद्या थोडक्यात सगळी आमची शेती दाखवते. काय आहे, मम्मी मी तोडलं, काय काय आहे, आता खायला काय आहे, कुठं आहे, काय आहे, सगळं सगळं सांगते मी त्याच्यामध्ये. तर हा व्लॉग मी इथंच एंड करते. तर खूप दिवसांनी मी व्लॉग टाकले आहे. खरं तर माझे व्लॉग खूप सारे पेंडिंग आहेत आणि आता इथून पुढं माझे व्लॉग अजिबात पेंडिंगमध्ये राहणार नाहीत. तर मागचे पण मी व्लॉग जे आहेत गावी आलेले तर ते मी टाकायचा प्रयत्न करणार आहे. आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. मी व्लॉग घेऊन येऊ का वेगवेगळे ते पण सांगा, कमेंट करा. काय वाटते माझ्या व्लॉगिंगबद्दल, काही बदल असतील तर सुचवा. मी कॉन्स्टंट राहत नाही, माझ्या व्लॉगिंगमध्ये कन्सिस्टन्सी राहत नाही असं मला स्वतःला पण माहिती आहे. पण तरी पण माझ्यात काही आवश्यक बदल असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब और लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास मग परत आम्ही व्हिडिओ करतो. राईट. बाय. बाय. चला. चाललोय डल्ला मारायला या गोष्टी. बरं त्या ह्याच्यासाठी आधी दाखवते तुम्हाला की जे आमचं आहे शेड, या मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे आमच्या कोंबड्यांचं शेड, कुक्कुटपालनाचा शेड आहे हा. आणि आत्ताच ते सँक्शन झालं आम्हाला, त्याच्यामुळं हा बांधून काढलाय. तर याचं फक्त आता मला वाटतं खालची गच्ची राहिली आहे, बाकी सगळं काम ऑल ओके आहे बऱ्यापैकी. आणि हे झालं की मग डायरेक्ट आमच्या इथं कोंबड्या येणार आहेत आणि मस्तपैकी कुक्कुटपालन होणार आहे. तर ह्या भिंतीच्या थोडंसं पलीकडं सोडलं तर इथून सगळं आमची जागा आहे ते घरापर्यंत आणि तशीच तिकडे खालीपर्यंत तशीच रोडपर्यंत. तर हे आहे शेड. शेडमध्ये ना गोष्ट करू शकतो थोडा. पावसा पाण्याला म्हशी पण बांधतात तिथे. तर आता आम्ही कुठं जाणार आहे दाखवते तुम्हाला. तर आम्ही आमच्या शेताच्या जवळ आमच्या एक गावातले काका आहेत त्यांचं शेत आहे
तर त्यांच्या तिथले ढाळे चोरायला आलोय. चोरायला म्हणजे विचारल्यानंतर आधी घ्यायचे. आता मी पटपट पटपट उपटते, तुम्ही दोघी जणी इथंच थांबा, पलीकडेच थांबा. अण्णा जसे आधी सरक 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 सरक. बंप्याव फादर. बघायला मी आले पप्पाच्या बोरी खाली, पण पप्पाच्या इथं काहीच नाही आहे. एवढे सापडले पण हे आहेत. नो, काहीच नाही आहे इथं. संपली बोर पण. ही जी मजा आहे ना बोरी खर्च बोरं वेचायची, खूप वेगळा अनुभव आहे हा. आणि आम्ही लहानपणी तर भयंकर मजा करायचो. म्हणजे सकाळी उठलं की बोरं गोळा करायची मस्तपैकी. शेवटी मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज जी एवढी हिरवीगार तुम्ही शेती बघताय किंवा खूप सारा बदल इथं म्हणजे बघताय शेतामध्ये, जे काही ग्रीनरी आहे, जे काही कष्ट आहे, हे जे घर आहे किंवा ही जी हिरवीगार झाडं आहेत, तर याच्या मागं आमच्या आप्पांचं खूप कष्ट आहे. आमच्या आप्पांनी खूप काम केलं ह्या
शेतासाठी हे सगळं जे उत्पन्न बघताय हे सगळं उभं करण्यासाठी. पूर्वी आमचं म्हणजे ही जी बैलगाडी आहे इथं ही जी हा जो भाग बघताय म्हणजे ह्या सीताफळ आणि ह्या बाबळीच्या आतमधला, तर इथं आमचा पत्र्याचा डब्बा होता. कधी काळी आम्हाला पाणी नसायचं तर आम्ही सकाळी उन्हाच्या आधी म्हणून आम्ही ओढ्याकडून पाणी घेऊन यायचो. आणि आता इतकं पाणी आहे. तेव्हा पाणी नव्हतं, आम्ही खूप सारे लोक होतो एकत्रित राहायला, पण आता पाणी आहे भरपूर. आणि भरपूर पाणी असल्यामुळं कांदे, बटाटे, शेंगा, बोरं, बऱ्याच गोष्टी असतात नाही का आज आमच्या वाट्याला आहेत खायला. कारण त्याच्यामागं आई आप्पाचं खूप कष्ट आहे. खूप त्यांनी सहन केल्यात सगळ्या गोष्टी, खूप कष्ट केलेत पहाटेपासून उठून त्या गोष्टीसाठी झगडणं. आमच्या आप्पा तर असं शेतामध्ये गवताची काडी राहू द्यायची नाही, इतकं ते उठायचं आणि करायचं सगळ्या गोष्टी. तर थोडक्यात काय तर याच्या मागं आमच्या आप्पांनी खूप कष्ट केले आणि तेव्हा कुठं एवढी हिरवीगार शेती आम्हाला बघायला मिळाली आहे, खायला मिळाली आहे. आज एवढे प्रकार आहेत की आपण काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं एवढं समजत नाही. आज आप्पाची अवस्था खूप कठीण आहे कारण गुडघे त्यांना साथ देत नाही आहे. आत्ता बैलांसाठी म्हशीसाठी गुळी आणायला चालू आहे. म्हणा हां, तर आता मी मिरच्या तोडतीये. आता आई हरभऱ्याची भाजी तोडतीये, पण नंतर मला मेथी घ्यायची आहे, राजमा घ्यायचा आहे, अजून भरपूर भाज्या काढायच्या राहिल्यात त्या काढणार आहे. आणि मग झालं, मग थोड्याशा मोहऱ्या वगैरे काढायच्यात आणि मग आम्ही मस्तपैकी आंघोळ करून साडी घालून व्हिडिओ शूट करणार आहोत की नाही का आदिती? आदिती आणि ही स्वरा पण काढणार आहे ना आदिती? हो. आता स्वराची आदितीची आंघोळ झालेली आहे, आता माझी बाकी आहे. हे बघा मिरच्या बघा कशात मिरच्या, आहा खतरा एकदम. अशा घ्यायच्या छान छान वाल्या. बस आमच्या शेतात पाणी देण्याची प्रक्रिया अशी असते, खुर्ची टाकून डायरेक्ट. मम्मी तू कुठली भाजी तोडायली? ही राजगिऱ्याची भाजी आहे, आपल्याला पुण्याला खायला घ्यायली. मग ती खाल्ली तर काय होतं? है ना, प्रोटीन्स मिळतात, छान असते शरीरासाठी. अशा रानभाज्या खाल्ल्या पाहिजे म्हणून आपण खायच्या. मग मी खाणार. येस, आपण करू गेले गेल्या. तू पण खा, पप्पाला पण देऊ, अक्काला पण देऊ. किती छान वाटतंय नाही का इथं? काय सांगू? आम्ही ना भाजी तोडतोय, संध्याकाळची वेळ झाली, मेथी तोडून झाली, मिरच्या तोडून झाल्या, वाटाण्याची शेंगा तोडून झाल्या, आईकडून वरण्याची शेंगा पण घेऊन आलो. आता कांद्याची पात पण उपटून झाली. उद्या आहे भोगी आणि भोगीसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या आम्हाला शेतामध्येच भेटल्यात. आता बटाट्याची भाजी आणि मिरच्या म्हणजे जेवढं लागणार आहे तेवढं सगळं आम्ही घेतलेलं आहे. आणि फक्त एकटीसाठी नाही आहे, सगळ्यांसाठी वाटणे त्या, त्या आम्ही घेतल्यात. अजून हो उभा टाक थोडा. हा असं कुठे ठेवलेलं